नाहीये तर ते पूजा साहित्य दुकानात सुद्धा विकलं जातं। तर ते विकताना आमची जी ब्रह्म साहित्य हा एक आपण नाव दिलेलं आहे, याच्यासाठी आपण ब्रँड नेम आपण तयार करणार आहोत। ब्रँड नेम जी कोणी आमची कंपनी असेल पालघर जिल्ह्यासाठी, जे कोणी आमच्याकडे आता स्टार्टअपसाठी एक 5-10 लोक तयार झालेले आहेत की जे आम्ही पैसे इन्व्हेस्ट करून आपण हा प्रोजेक्ट आपण करूया पालघरला। तर हे करण्यासाठी आमची तयारी झालेली आहे। तर त्यासाठी ब्रँड नेम आपल्याला असावं लागेल, जे ब्रँड नेम संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण भारतभर चालेल। आता हे ब्रँड नेम चालवण्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल। मग रजिस्ट्रेशन केल्यावरती त्याचं आपण पुढे जाऊया, थोडंसं पुढे जाऊया। त्या ठिकाणी मगाशी म्हटल्याप्रमाणे आयडिया अशी आहे की तुम्हाला ते प्रॉडक्ट एका पॉकेटमध्ये असले पाहिजे, त्याची तुमची लिस्ट असेल, त्या बॉक्सेसवरती तुमचं यादी असेल, म्हणजे आतमध्ये अगरबत्ती आहे, कापूर आहे, गंध आहे, अत्तराची बाटली आहे, वॉट एव्हर जे काही यादी असेल, पुरोहितांनी दिलेली यादी असेल ती त्या बॉक्सवरती असेल। सर्वसाधारण पूजा असेल तर त्याचा किट अमुक 1 रुपयाचा असेल, ते रुपयाची सुद्धा आपली कल्पना आहे। तर ही जी कल्पना आहे की 30 रुपये असेल, 50 रुपये असेल, 100 रुपये असेल, 200 रुपये असेल, 500 रुपये असेल, 10 रुपये 20 रुपयामध्ये आपल्याला साधे आयटम्स असतील, कमी आयटम्स असतील, पण त्याच्यामध्ये 4 लोकांना मार्जिन द्यावं लागणार आहे, ते कन्सिडरेशन असेल। ऍक्च्युअली त्याच्यामध्ये 10 रुपयाचं असेल किंवा 15 रुपयाचं असेल तर 15 रुपये हे तुम्हाला 4 लोकांमध्ये वाटले जातील आणि त्यांना तो नफा मिळाला जाईल, त्याचा व्यवसाय होईल आणि तो व्यवसायासाठी माणूस उभा राहील। आता हे करताना आपण त्या ठिकाणी हे इन्ग्रेडियंट्स आतमध्ये काय असतील बॉक्समध्ये हे त्या बॉक्सवरती लिहिलेलं असेल की या बॉक्समध्ये हळदी कुंकू असेल, गुलाल असेल, शेंदूर असेल, जे काय असेल, अष्टगंध असेल, जान्हवी जोड असेल, नारळाची जोडी असेल, कापूर असेल, अगरबत्ती असेल, खोबरं असेल, जे काय असेल ते ही यादी आहे ती तुमची स्पेसिफिक असेल। या पद्धतीने आपल्याला पुढे जावं लागेल आणि ते पुढे जाऊ आपण। या पद्धतीने तुम्हाला आता पूजा साहित्य, आता कोणाकोणाचे किट असतील तर आपण जे किट असणार आहेत ते गणपती पूजा असेल, वास्तुशांती असेल, भूमिपूजा असेल, हरतालिकेची पूजा असेल, वटसावित्रीची पूजा असेल, मंगळागौरीची पूजा असेल, लक्ष्मीपूजन असेल, या ठिकाणी आपण निरनिराळ्या व्हरायटी ज्या आहेत आपण जे पूजा करतो त्या पूजा साहित्याचे असतील। ह्याच्यामध्ये थोडक्यात उदाहरण सांगतो की आपण महिला जनरली हळदी कुंकू करतात तेव्हा त्या ज्या वस्तू वाण म्हणून देतात त्या जनरली, म्हणजे मी सांगतो की त्या 20 रुपये, 10 रुपये, 15 रुपयाच्या वर देतच नाही। अगदीच कोणी हायफाय असेल तर ती 50-100 रुपयापर्यंत जात आहे, पण तिचं काय असेल, फणी असतो, कंगवा असतो किंवा एखादा आरसा असतो, म्हणजे अगदी छोट्या वस्तू असतात ज्याची किंमत कमी असते। पण हीच वस्तू देताना आपण थोडंसं पॅकिंग करून दिली, त्याला जरा अट्रॅक्टिव्ह पॅकिंग असेल, आतमध्ये एखादी वस्तू एक्स्ट्रा असेल तर ते 50 रुपयाचं पॅकेट सुद्धा, 20 रुपयाचं पॅकेट सुद्धा महिला घेऊ शकतील आणि त्या महिला तुमच्या गिरायक असतील, त्या महिला तुमच्या बल्कमध्ये घेतल्या जातील। एका ठिकाणी हळदी कुंकू असेल तर त्याच गावामध्ये त्या 100 महिलांच्या घरी प्रत्येकीकडे असतं। आज ह्या महिलेकडे असेल, उद्या त्या महिलेकडे असेल, म्हणजे त्याच ठिकाणी ती 100ची वस्तू 1000 लोकांना पोचती जाईल, 1000 वेळा विकली जाते एकच पॅकेट। पण त्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी द्यावी लागणार आहे, हळदी कुंकाच्या पॅकेटमध्ये तुम्हाला व्हरायटी द्यावी लागतील। म्हणजे ही ती संकल्पना अशी आहे की तुम्हाला